तर मैत्रिणींनो, काल मी लोणावळा रिसॉर्टला आले होते. तर ते येतानाच बघितलं मी की गो कार्ट म्हणून इथे आहे. मग मी हसबंडला म्हणलं आपण उद्या जाऊ तिथे खेळायला, आणि आज आम्ही तिथे खेळायला चाललोय गो कार्ट. तर दाखवेल ते ऍक्टिव्हिटी काय आहे, त्याचे प्राइस किती आहे, म्हणजे पर हेड रेट किती आहे, ते सगळं दाखवणार आहे मी आज. तर आज आम्ही लोणावळ्यापासून घरी चाललोय. तर ते गो कार्ट ही ऍक्टिव्हिटी ऍक्च्युली लोणावळ्यामध्ये आहे. तर जाताना आम्ही करायचं ठरवलंय. तर पाहूयात कशी आहे ऍक्टिव्हिटी ती. हाय, आम्ही लोणावळ्याला ना ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी गेलो होतो. 11th ॲनिव्हर्सरी आम्ही छान सेलिब्रेट केली तिथल्या रिसॉर्टमध्ये. आणि जातानाच आम्ही हे बघितलं होतं गो कार्ट. तेव्हाच मी ठरवलं होतं, नवऱ्याला सांगितलं होतं आपण ना येताना हे गो कार्ट बघूयात काय आहेत ते. कारण तसंही मी काय एक्सपिरियन्स केलेलं नव्हतं आणि कुणीच त्यांनी पण एक्सपिरियन्स केलेलं नव्हतं. आणि मुलांनाही म्हणलं एक्सपिरियन्स करता येईल. जी मोठी मुलगी आहे तिला, पारका फारच लहान आहे, त्यामुळे मग येताना ठरवलं होतं आम्ही. तर याचा ॲड्रेस ना मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते एक्झॅक्टली कुठे आहे ते. तुम्ही लोणावळ्याला जाताय तर हे करू शकता किंवा स्पेशल जाऊन पण करू शकता. आता मी तुम्हाला या राईडची प्राईस सांगणार आहे. 350 रुपी 1 पर्सन. सिंगल सीटर म्हणजे एक गाडीसाठी 350 रुपीज. 6 लॅप म्हणजे 6 राऊंड होते. आणि दोघं जण बसले तर 450 रुपी. 2 सीटरची गाडी असेल, पण लॅप तेवढेच म्हणजे राऊंड तेवढेच होते. तर आता मी बसायला स्वच्छ झालेली आहे गो कार्ट या गाडीमध्ये. त्यांनीच गाडी चूज केली, आपल्याला काही चूजला ऑप्शन नसतो. पण इट्स ओके ना, फक्त कलर्सचा डिफरन्स आहे असं म्हणत मी पिवळ्या कलरच्या गाडीमध्ये बसले. आणि बसायचं म्हणजे खाली आहे फार बसायला. आपण एवढं खाली बसत नाही ना, आपल्याला कारमध्ये किंवा टू व्हीलरवर बसायची सवय असते. फारच खाली बसावं लागतं, पण कम्फर्टेबल आहे. बसल्यावर एकदा कम्फर्टेबल आहे. बसताना थोडंसं वाटतं यार किती खाली बसले मी. आणि मेन म्हणजे चालवताना याचं ब्रेक आणि ॲक्सिलेटर हे पुढे आपल्या पायामध्ये ते इन्स्ट्रक्शन देतात आपल्याला. आणि सुरुवातीला आपल्याला थोडी भीती वाटू शकते, पण अजिबात घाबरण्याचं कारण नाही. अगदी इझी. तुम्ही 2 व्हीलर 4 व्हीलर चालवत असाल तर खूपच सोपी आहे गाडी चालवायला. आणि यात रिस्क अशी काही नाही आहे फक्त. आणि म्हणजे काय ॲक्सिलरेट म्हणलं म्हणजे स्पीड म्हणलं तर आपल्याच पायात आहे. तुम्ही जास्त जोरात चालू शकता, कमी चालू शकता. कसं थोडंसं पहिल्या राऊंडला आपल्याला मॅनेज होईपर्यंत थोडा वेळ लागतो. नंतर यू कॅन गो बाय गो सगळे राऊंड आपले कंप्लीट होतात. पण राऊंड त्यांनी फारच छोटेसे दिलेत. एवढे छोटे कुठे असतात का राऊंड. एनिवे, म्हणजे आपल्याला एकदा यायला लागली ना गाडी असं वाटतं राऊंड मोठे असायला हवे होती. एवढीशे राऊंड काय करणार. पण ठीक आहे, सुरुवातीला मी घाबरत होते. ब्रेक ॲक्सिलरेट नक्की चालतोय ना, कुठपर्यंत चालतोय. आणि नवरा माझा मागून ओरडतो, जा ना बाई, जा ना पळ ना. अरे मी पाळायला रेडी आहे रे, पण कुठे धडकलं तर काय करायचं. एकतर एकूण एक बायको मी तुझी. असं करत करत मी हळूहळू ॲक्सिलरेट जोरात दाबला आणि जात होते. आणि इझी आहे, फार इझी आहे चालवायला. पण जेव्हा आपल्याला चालवायला येतं ना एक राऊंड केल्यानंतर असं वाटतं यार घरापर्यंत असंच जावं. म्हणजे इतकं छान कम्फर्टेबल वाटत होतं. आणि मग ते तिथं राऊंड पण दाखवतात. 1 राऊंड तुमचा झालेला आहे, 2 राऊंड झालेले आहे, 3 राऊंड झालेले आहेत, असं हे बघा दाखवतात. ते पुढे मी तुम्हाला शूटमध्ये दाखवतात. म्हणजे कसं नंतर राऊंड झाले की काय म्हणतात त्याला, भांडण झिगझिगच नको. आपण म्हणणार नाही मध्ये 4च राऊंड झाले, ते म्हणणार नाही मॅडम तुमचे 6 राऊंड झाले. असं काही भांडणच नको. त्यामुळे ते तिथे शो करतात नेहमी 1 राऊंड कम्प्लीट, 2 राऊंड कम्प्लीट. मग याच्यानंतर माझ्या हजबंडानी मुलीनी पण 2 सीटरची गाडी घेतली होती. त्याचाही व्हिडिओ केला आहे छोटूसा, तोही दाखवेल. हे बघा याचे टी-शर्टवाले आहेत ना, ते दाखवतात 2 राऊंड कम्प्लीट. येस, पण एकदा 1 राऊंड कम्प्लीट केलं की असं वाटतं पूर्ण खेळावं. पण तुम्हाला माहिती आहे का, ॲक्सिलरेट केलं की लगेच टर्न येतो. ॲक्सिलरेट केलं की लगेच टर्न येतो. मग त्यामुळं असं वाटते अरे ह्या काय नुसतं मी टर्नच खेळते. त्याच्यापेक्षा एक असं वाटतं एकदम सरळ रोड द्यावा, मग मस्त खेळता येईल आपल्याला. पण आमचा पहिला एक्सपिरियन्स होता आणि चांगला आहे. आणि 350 रुपयाला 6 लॅप. म्हणजे मला असं वाटतं आयुष्यात आपण सगळ्याचा एक्सपिरियन्स घ्यावा, त्यामध्ये ह्याचा पण एक्सपिरियन्स छान घेऊ शकतो. आम्ही उन्हात खेळलो. उन्हात वगैरे खेळणार असेल तर कवर्ड कपडे घाला, नाहीतर मग टॅन चिकटून बसतं आपल्या अंगाला, ते निघतच नाही पटकन टॅन. त्यापेक्षा अगोदरच फुल कवर्ड घाला. आणि पुण्यात पण आहे का नाही मला नाही सांगता येणार, पण हे लोणावळ्याला आम्हाला सापडलं. तुम्ही सर्च करून एकदा पुण्यात पण जावा. आणि मला असं वाटतं तुम्हाला हे जायचंच असेल ना, तर थोडासा मोठा राऊंड होणार असेल तिथे जावा तुम्ही. ते वर ते खेळणं. इथे थोडेसे छोटे राऊंड वाटले मला. तेच मी म्हणत होते की पुढे गेले की टर्न असं होत होतं. आणि हे बघा आता माझे हजबंड आणि ही छोटी, तिलाही चालवता आलं. ॲक्च्युली 1 राऊंड यांचं झालं की त्यांनी तिलाही चालवायला दिलं आणि तिलाही चालवता आलं. तर कसा वाटला गो कार्टचा व्हिडिओ? आवडला का? आवडल्यासच तुम्हाला काय करायचं माहितीच आहे ना. खराबर 1 लाईक, ठोका 1 लाईक. आणि अशा सुंदर सुंदर व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा चॅनलला. बाय, हॅव अ नाईस डे.